शिकारा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना एक वाटी पोह्यापासून ना हलका फुलका नाश्ता दाखवते। हे बघा, मी एक छोटीशी वाटी हलका मी बाउल मध्ये काढून असं 2-3 वेळा वॉश करून सगळे 2-3 वेळा चांगले असे धुवून घ्यायचे। चांगले स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे। 3-4 वेळा मी बेसिन मध्ये सेट करते। ऊन येतोय त्याच्यामुळे असा माझा व्हिडिओ हे होतोय थोडा। चांगले 2-3 वेळा हे बघा असे 2-3 वेळा धुवून मी चांगले हे बघा चांगले 2-3 वेळा धुवून थोडं पाणी शिंपडून ठेवले त्याच्यामध्ये, असं म्हणजे थोडे मऊ व्हायला असं थोडंसं पाणी शिंपडले। हे मी बाजूला ठेवते 2 मिनिटं। आता मी त्याच्यामध्ये ना आपल्याला ज्या भाज्या असतील त्या घालायच्या। मग गाजर, कोबी म्हणा, शिमला मिरची म्हणा, तर माझ्याकडे ते शिमला मिरची पण नाही आणि हे पण नाही, गाजर पण नाही, तर मी ते एक कांदा छोटासा, कोथिंबीर आणि थोडीशी कोबी होती ती थोडीशी 1 चमचा कापून घेतले, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट। आता ह्याला आपल्या ह्याच्यामध्ये हे बघा मी हे पाणी असं घालून ठेवलं होतं ना, सगळं मऊ झालंय, त्याला आपलं चांगलं असं मळून घ्यायचं आहे। पोहे तर लगेच पाणी ऑब्झर्व करतात, त्याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। असं मस्त त्याला असं मॅश करायचं आहे। पोहे चांगले लगेच पाण्याचं हे करून घेतात। हे बघा चांगले त्याला हे करून घेतलं। त्याच्यामध्ये आपल्याला ह्या भाजी कांदा घालायचा आहे। कांदा, आलं लसूण पेस्ट, थोडासा कोबी घेतला, जे तुम्हाला भाज्या असतील आपल्या घरामध्ये असतील त्या घालायच्या, टोमॅटो बारीक कापून आणि कोथिंबीर तर मी बाजूला ठेवते। हे आपल्याला सगळं असं मिक्स करायचं आहे आणि त्याला अशी बाइंडिंग येण्यासाठी ना मी 1-2 चमचे असं बेसन घेतलेलं आहे। बेसन थोडंसं तांदळाचं पीठ जसं लागेल तसं आपल्याला घालायचं आहे। मी याच्यामध्ये मिरची का घातली नाही, लहान मुलं खातात, दाताखाली येते, तर म्हणून मी जरासं लाल तिखट मी हळद टाकते, मिरची घालणार नाही, मुलांना त्रास होतो। अगदी चवीला पाहिजे तिखट म्हणून किंवा चिली फ्लेक्स घातलात तरी चालेल। आता आपल्याला सगळं हे मिक्स करायचं आहे। तर पाणी सगळं सोचून घेतलेलं आहे मी। मीठ घालायचं आहे, हां मीठ विसरले मी। हे बघ असं मस्त असं आणि थोडं ह्याच्यात पाणी घालते। आपल्याला असं बॅटर सैलसर पाहिजे। हे बघा एकदम मस्त असे मऊ असे पोहे झालेले आहेत। अजून मला पाहिजेच असं हे। मी याच्यामध्ये मीठ घालते, माझी मिठाची बरणी इथेच आहे म्हणून मी मीठ घालते। हल्ली माझा बरेच दिवस मोबाईल हे आला नाही, व्हिडिओ आला नाही, कारण की माझ्या पायाचा ना खूप प्रॉब्लेम झाला। मला डॉक्टरने एकदमच हे सांगितलेलं, म्हणजे पायाची गादी घसलेली आहे, खूप चालायला होत नव्हतं माझं। मग मी औषधं केली, थोडं बरं आहे, पण थोडी मी अशा किचनकडे उभी राहते। त्याच्यामुळे मी खूप 2 आठवडे तरी मी सगळं हे टाळलं। तर तुम्ही मला व्हिडिओ टाकले नाही, काय नाही। हे बघा अजून थोडंसं सैल करते। असा नाश्ता सगळा मिक्स नाश्ता एक वाटी पोह्यापासून असा भरपूर असा नाश्ता आपला होऊन जातो, हलका फुलका मुलांना खायला। तर मी ते गॅस पेटवते, तुम्ही पॅन ठेवा, भिडं ठेवा, काही ठेवा, हवा लागते त्याला। असं भिडं ठेवते इथे, तोपर्यंत याच्यात मिक्स करते। अजून थोडं आपल्याला सैलसर पाहिजे, बघा अजून थोडंसं, कारण काही पोहे आहे ना तसं आपल्याला संपूर्ण पाणी हे करून घेतं। हे बघा आपल्याला हे असं ह्याच्यापेक्षा जरी पातळ केला, आपल्याला हे आता हातानेच असं घालायचं आहे। असं बॅटर असं मस्त असं झालेलं आहे आपला। थोडंसं किंचित पाणी आणि हात धुवून येते मी आपल्याला ह्याला तेल लावूया। आपलं भिडं तापलेलं आहे, आपण ह्याला थोडंसं तेल लावायचं, जास्त तेल लागत पण नाही याला, असं थोडंसं तेल लावायचं। तुम्ही पॅनवर घाललात तरी चालेल, पण माझं भिडं इथे वापरलेलंच होता ना, म्हटलं हे करूया। आपला तुम्ही हाताने घाला, चमच्याने घाला, कशाने पण घाला। असे आपल्याला छोटे छोटे घालायचे, मोठा घातला तरी चालेल, असे छोटे छोटे पण छान दिसतात।
छोटे 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 घालू शकतो. छोटे छोटे मध्ये 3 घातलेले. थोडंसं वरून आपल्याला तेल घालायचं. जास्त तेल लागत पण नाही याला. त्याला आता वरून थोडंसं झाकण ठेवायचं. थोडंसं 2 मिनिटं. म्हणजे मी हात धुते. 2 मिनिटच ठेवायचे. हे बघा मी झाकण काढले. पण आता एक एक पलटी करू. हे बघ सहज निघतायत. हे बघा असे खरपूस असे म्हणजे छान झालेले. तुम्ही एक असा मोठा घातला तरी चालेल, पण असे छोटे छोटे खूप छान होतात. आता काय तर झाकण ठेवायची गरज नाही आपल्याला. असे खरपूस चांगले बनवायचे. जर पाहिजे आपण थोडंसं तेल टाकायचं. अगदी थोडे 1 चमचा तेलामध्ये होणारा नाश्ता आहे. एक चमचा तेलामध्ये होणारा नाश्ता आहे आपला. असं पण नाही की बिडाला चिकटते किंवा काय होतंय, अजिबात नाही. तुम्ही असं करून बघा. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अजून व्हायला पाहिजे या बाजूने. तर त्याला कच्चा छोटा गावड करा नाही, कारण की आपल्याला कोबी आहे सगळं काय आहे. त्याला चांगला खरपूसच झाला पाहिजे तो. छोटे छोटे घातलात ना, 3 असे व्यवस्थित घातला तर इथे 4 पण बसतील. असं चांगलं कडक झालंय वरून. हे बघा छान झालेला आहे नाश्ता. तर मी ती शेजवान चटणी घेतलेली आहे. तर शेजवान चटणी बरोबर पण चालेल. तुम्ही कसली पण चटणी घ्या. शेजवान चटणी घ्या किंवा असं वाटा पण कांद्या खोबऱ्याची, ओल्या नारळाची तरी पण चालेल. पण आपली तात्काळ म्हणजे आपली शेजवान चटणी फटाफट. त्याला ना चांगले खरपूस झाले पाहिजे. पटापट काढायचेच नाही ते. जरा चांगले शेकू दे. हे बघा आपले चांगले आता शेकलेले असे मस्त वेगळे असे झालेले आहेत. असे मी काढते. ते छोटे छोटे घाला किंवा मोठा एक घाला तरी पण काहीच हरकत नाही. पण मी असे आपल्या हाताने घालायचे म्हणून छोटे छोटे घातले. इथे आपल्याला 4 पण बसू शकतात. तर मला आता एवढेच बस. मी बंद करते गॅस. आणि हे बघा असं मस्त असं कुरकुरीतने असं हे झालेलं आहे मस्त. हा बघा आता हात किती छान झालेला आहे. कसं वाटला माझा नाश्ता मला सांगा. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि माझे आता व्हिडिओ येतील आणि येतीलच ह्याची मी काळजी घेईन. चला बाय बाय. बाय बाय.